वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी गावकऱ्यांकडून कडकडीत बंद। रविवारी रात्री संतप्त नागरिकांनी एकत्र येत घेतली निषेध सभा। नराधम आरोपी असीम मुलानी याने 16 डिसेंबर 2024 ते 26 एप्रिल 2025 दरम्यान मुलीवर अत्याचार केल्याचे उघड। निषेध सभेत महिलांचा मोठा सहभाग, गावात पोलिसांचा बंदोबस्त। जुन्या भांडणाचा मनात राग धरून एका टोळक्याने केलेल्या खुनी हल्ल्यातील 19 वर्षीय संशयित आरोपी साहिल डोळस याला अटक। चांडोली येथील अमूल डेअरी समोर दोघांवर शनिवारी रात्री केला जीवघेणा हल्ला। त्यानंतर टोळीमध्ये पळापळ केल्यानंतर भीमा नदीच्या पुलाखाली गाठून आरोपींनी ओमकार घनवट आणि राहुल बोंबले यांच्यावर चढविला हल्ला। या प्रकरणी संशयित साहिल डोळससह सूरज मोरे, ओम शिंदे, करण गराडे आणि सनी मुळोक यांच्यासह 2 अनोळखी अशा 7 जणांवर खेड पोलिसात गुन्हा। पाईटच्या पापळवाडी येथे बाळासाहेब दरेकर या शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला। रविवारी मध्यरात्री शेतातील गोठ्यातून बिबट्याने 1.5 वर्षाची कालवड केली फस्त। बिबट्याचा वाढता वावर, वन विभागाने तातडीने पंचनामा करण्याची ग्रामस्थांची मागणी। दोंदे येथे पाडलेल्या शाळेची जागा आमच्या मालकीची, तरीही आमच्यावर अन्याय। सुकाळे मंडळींचा पत्रकार परिषदेत दावा। शाळेला आणि गावाला विरोध नाही, मात्र आमच्यावर अन्याय कदापि सहन केला जाणार नाही। माध्यमांशी बोलताना दोंदे येथील सुकाळे मंडळींचा आक्रमक पवित्रा। आमच्या हक्काची जागा मिळाली नाही तर टोकाचे पाऊल उचलू, स्थानिक प्रशासनालाही दिला इशारा। शाळेच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली। पत्रकार परिषदेत शाळा व्यवस्थापन समितीच्या भूमिकेवर व्यक्त केली शंका। शिवकुमार सुकाळे, नितीन सुकाळे, किरण सुकाळे, बाळासाहेब सुकाळे, समीर सुकाळे आदी सुकाळे कुटुंबियांची पत्रकार परिषदेला हजेरी। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागातील आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तर्फे सभासद शेतकऱ्यांना 4.25 कोटींचे कर्ज वाटप। सन 2025 ते 2026 वर्षासाठी 447 शेतकरी सभासदांना खरीप हंगामासाठी 3,82,91,000 रुपयांचे पीक कर्जाचे केले वाटप। सोसायटीचे चेअरमन विष्णू साबळे यांची माहिती। खेड तालुक्यातील चांडोली येथे 2025 ते 2026 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलामुलींच्या निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी समाज कल्याण विभागानं केलं आवाहन। या शाळा 6वी ते 10वी पर्यंत कार्यरत। निवासी शाळांमध्ये अनुसूचित जातींसाठी 80%, अनुसूचित जमातीसाठी 10%, विमुक्त जमाती, भटक्या जमाती 5%, विशेष मागास प्रवर्ग 2% आणि दिव्यांगासाठी 3% जागा आरक्षित। शासनामार्फत विविध मोफत सोयी सुविधा। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांची माहिती। आळंदी मरकर रस्त्यावर सोळगावच्या हद्दीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू। अपघातात 25 वर्षीय दुचाकीस्वार विशाल सुधाकर राठोड याचा मृत्यू। टेम्पो चालक शरद शेषराम सुर्वे याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राजगुरुनगर शहरातील पांडुरंग नगर मध्ये एका 17 वर्षीय युवतीने गळफास लावून केली आत्महत्या। राहत्या घरात भगवती ताराराम चौधरी हिने ओढणीच्या साह्याने घेतला गळफास। रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास घटना उघडकीस। युवतीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट। खेड पोलिसांचा तपास सुरू।